खरं बोलायचंय का बरं बोलायचंय, का थोडं खरं आणि थोडं बरं असं बोलायचंय? खरं बोलायचंय का हा प्रश्न पडतच नाही, कारण खऱ्याशिवाय काही बोलताच येत नाही. पण तरीही कधी कधी नाही बोललेलं बरं असतं आणि कधी कधी बोलून मोकळं झालेलं बरं असतं. तर आता बरं बोलायचंय तर आनंदाची गोष्ट आहे की सर्वानुमते इथे सर्व ताकदीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा लोकसभेचा चेहरा असेल ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. हे बरं चित्र आहे. सर्वांनी आपण भरभरून ह्याला समर्थन देऊ आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं योगदान देऊन पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पाठवू असं म्हटलेलं आहे. छान आहे, बरं चित्र आहे. आता खरं चित्र सांगायचं तर खरं चित्र ह्याच्यासाठी सांगते की मी ऐकते सगळ्यांची भाषणं आणि धोंडे साहेबांनी जेव्हा म्हटलं की माझा पहिल्याचा 2014चा विक्रम पण आपण मोडीत काढू, नवा विक्रम स्थापन करू, आनंद झाला. टाळ्या पडल्या, पण टाळ्या इकडेच पडल्या या गटामध्ये. मग आणखी कोणी काय म्हणतंय तर मी ऐकते तर जेव्हा हॅट्रिक होईल, पुन्हा मी निवडून येईल, पुन्हा मी संसदेत जाईल, असे विषय जेव्हा येत आहेत आणि त्यांना टाळ्या मिळत आहेत, त्या टाळ्या ह्या ठराविक गटातून येत आहेत. आता खरं बोलण्याचा विषय असा आहे की आपण जेव्हा अनेक पक्ष एकत्र येऊन एका निवडणुकीमध्ये एकत्र काम करणार असतो त्यावेळी फक्त मंचावर बसलेल्या लोकांनी ठरवून जमत नाही. जोपर्यंत तुम्ही सगळे ते मनावर घेणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सुसूत्रता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल ताई ह्याच्यात खरं काय बोललात, तर खरं हे बोलले. एकाच पक्षाचं घ्या ना, समजा एकाच पक्षाचं तात्या गावामध्ये तुम्ही आहे, भारतीय जनता पार्टीचाच दुसरा कोणी इच्छुक असेल, ग्रामपंचायतीला फार गळ्यात गळे घालून निवडणुका लढवता का? एका पक्षाचे किती पॅनल पडतात ग्रामपंचायतीला? कमीत कमी 3. मग आता तर इथे पक्षच आपण वेगवेगळे आहोत. जर ग्रामपंचायतीला आपण आपल्या पक्षाशी समन्वय साधण्यामध्ये कमी पडत असू तर लोकसभेसारख्या निवडणुकीला जिल्हाभरामध्ये विविध पक्षांशी समन्वय साधणं हे थोडंसं कठीण काम आहे. त्याच्यामध्ये अतिशय मन लावून लक्ष घालून आणि कोणाचाही अवमान होणार नाही अशा प्रकारचीच वागणूक येणं अपेक्षित आहे. आपल्याला फार जड नाही, कारण आज आपण जर मंचावर बघितलं तर मंचावर बसलेल्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला 2019च्या निवडणुकीला शिवसंग्राम हे 2च पक्ष हे आपल्या विरोधात होते. पण बाकी सगळे जे मंचावरचे आहेत, मग रिपाई असतील, शिवसेना असेल, इतर सर्व पक्ष हे आपल्या बरोबरच होते. त्यामुळे आपल्याला तशी सवय आहे की आपण सगळ्यांना एकत्र घेऊन चालत आलेलो आहोत. म्हणून मी म्हणते की सबका साथ सबका विकास हे स्लोगन मोदीजी कार्यरत झाल्यानंतर फेमस झालं, पण सबका साथ सबका विकास हे मुंडे साहेबांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. आणि म्हणून आज माझ्यापूर्वी बोलणाऱ्या प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यामध्ये मुंडे साहेबांचा आवर्जून उल्लेख झाला. आणखी थोडंसं तुमच्यासाठी बरं बोलायचं म्हणजे समन्वयक म्हणून आज ही भूमिका पार पाडत असताना मी अमरसिंहजी पंडित यांचे विशेष आभार व्यक्त करते 2 गोष्टींसाठी. एक तर तुम्ही हे डिक्लेअर केलं की लोकसभेचे उमेदवार मीच आहे, त्यामुळे मी म्हटलं जे आपल्या जिल्ह्यातलं दुसरं मोठा उद्योग आहे पत्रकारिता, त्यांच्या आता जे डोक्याच्या चालनेला थोडासा आता विश्राम मिळेल, म्हणजे त्यांना फार मेहनत करून वेगळं काही लिहावं लागणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुमचे आभार यासाठी व्यक्त करते की आज ज्या कारणासाठी आपण ही बैठक बोलवलेली आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना आपण कसं सामोरं जायचंय, काय मुद्दे घेऊन सामोरं जायचंय, या गोष्टीविषयी सुद्धा आपण बोललात, त्याबद्दलही मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. कारण खरा कळीचा मुद्दा आता हा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जेव्हा आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचणार तेव्हा आपल्याला त्यांच्यासमोर काय मुद्दे घेऊन जायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.